हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत आणि टिफिनचे वगैरे काम झालेलं आहे. म्हणजे मिस्टरच जातात आता ऑफिसला, मुलांना तर सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्याचं आपल्याला आता टेन्शन नाही टिफिन बनवण्याचं जास्त, तर त्यामुळे मुलंसुद्धा आता आरामातच करतात नाश्ता वगैरे आमचा. तर मी इथे घेतलेला आहे नाश्त्यामध्ये उपीट बनवण्यासाठी. उपीट किंवा उपमा आपण दोन्ही म्हणू शकतो, रव्याचा जो उपमा असतो तो. तर कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे दोन नाश्त्याचे प्रकार जे आहेत ना, ते एकदम पटकन, झटपट आणि टेस्टी आणि सर्वांना आवडणारे असे आहेत असं मला वाटतं. त्याच्यामध्ये आपले पोहे आणि उपमा. तर आज मी बनवत आहे उपीटच उपमा. तर त्यासाठी मी छान असं कढईमध्ये रवा टाकलं, आधी तेल टाकलं थोडंसं आणि रवा भाजून घेतला. मीडियम साईजचा रवा आहे. तर मी कशा पद्धतीने बनवते ते चला आपण बघूया. तर छान असं रवा खमंग असा वास येईपर्यंत मी भाजून घेते तेल टाकून आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवते. तर चांगलं 5 ते 6 मिनटं रवा भाजून झाला की मग तो प्लेटमध्ये काढून घेतला आणि आता त्याच कढईमध्ये ना पूर्ण व्यवस्थित रवा काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये, गरम कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये मी जिरे, मोहरी टाकली. कोणी कोणी टाकत नाहीत आणि मी ना जिरे पण टाकते, मोहरी पण टाकते. त्यासोबत मी उडदाची डाळ टाकली. उडदाच्या डाळीने छान अशी टेस्ट येते बरं का, वेगळ्या प्रकारची एक टेस्ट येते. जेव्हा बाहेरचा उपमा आपण खातो ना, तर ती त्याच्यामध्ये उडदाची डाळ असते. मी 1-2 वेळा पाहिलेलं आहे. तर त्यानंतर मी टाकलं कढीपत्ता चांगला तडतडू दिला की मग उभा पातळ चिरलेला असा कांदा टाकला. कांदा थोडा भरपूर टाकायचा आणि पोह्यामध्ये पण आणि उपीटमध्ये सुद्धा मी ना दोन्ही या नाश्त्याच्या प्रकारामध्ये मला कांदा जास्त टाकलं ना खूप छान, आमच्या घरी सर्वांनाच आवडतं. कांदा चांगला लालसर होते तोवरच त्याच्यासोबतच शेंगदाणे पण टाकले. शेंगदाणे कांद्यासोबतच मी परतवून घेते, म्हणजे भाजले जातात ते जास्त वेळ, कारण कांदा मी चांगला लालसर तांबूस होईपर्यंत भाजते. त्यासोबत शेंगदाणेसुद्धा भाजले जातात. गॅसची फ्लेम माझी कमीच असते. त्यानंतर मी हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या. थोडेसे असे खुसखुशीत झाले शेंगदाणे की हिरव्या मिरच्या टाकल्या. हळद टाकली आहे, चवीनुसार मीठ आणि छानच मिक्स करून घ्यायचं. अजून थोडंसं परतवू द्यायचं. मिरच्या थोड्याशा तळू द्यायच्या आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. थोडीशी कोथिंबीर नंतर टाकेन आणि थोडीशी मी अशी फोडणीमध्ये पण टाकत असते. तर बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो उपीट उपमा. कारण मी बघते आमच्या गाव साईडला ते कुणी हळद पण टाकत नाही या उपम्यामध्ये, कोणी टाकतात. कुठं ना बिना हळदीचं वगैरे बनवतात. कोणी लाल मिरची पावडरसुद्धा त्यामध्ये टाकतात, कोणी हिरव्या मिरच्या टाकतात. तर मी अशा पद्धतीने बनवते. तर आता बघा, तर मी सगळं छान परतवून झालं की त्यामध्ये गरम पाणी टाकलं. आपल्याला अजून झटपट अशी घाई गडबड असेल ना, तर त्यामध्ये ना एका साईडला गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवते आणि छान पाण्याला त्या उकळी आली. पाणी त्यामध्ये थंड टाकायच्यावरचं गरमच टाकलं की पटकन उकळतं आणि मग त्यामध्ये आपण त्या पाण्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच रवा पाणी शोषून घेतो. जसा आपला रवा असेल त्यानुसार ते शोषून घेतो आणि छान असं डबल होतं, ते फुलतो, रवा चांगला फुलतो. त्यासाठी त्या रव्याला फुलण्यासाठी छान हलवून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ त्याला फुलण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि बघू शकता, आपण आधीच पाणी जर गरम करून घेतलं तर पाणी जर कमी वाटत असेल त्यावर पाण्याचा शिपकासुद्धा आपण मारू शकतो. आता मी थोडासा पाण्याचा शिपका मारला आणि त्यावर झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनिट मी चांगलं गॅसची फ्लेम लो ठेवूनच याला वाफवून घेते आणि त्यानंतर गॅस बंद करून पुन्हा मी 5 मिनटं तसंच राहू देते मी झाकण. आणि मग इथे बघू शकता मस्त असा फुलला आहे आपला रवा उपमा, असा एकदम मोकळा असा खुसखुशीत झालेला आहे. रव्याने छान असं पाणी शोषून घेतलं आणि मऊसूद असा उपमा, मस्त असं बाहेरचा जसा असतो त्याच पद्धतीचा हा उपमा मला टेस्ट याची झालेली आहे. खूपच छान झाला आहे. तर मी अशा पद्धतीने करते. तर इथे चहासुद्धा बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत. तर नाश्त्यामध्ये हेच काहीसं थोडंसं दोन्ही पदार्थ मी केलेले आहेत. तर चहा मी जास्त घेत नाही, कधी जर मूड असेल तर कारण आता बाहेर पाऊस येतो आहे. तुमच्याकडे येतो की नाही माहिती नाही, इथे मुंबईला पाऊस चालू आहे आमच्याकडं. तर चला, नाश्ता वगैरे झाला आहे. तर आता दुपारच्या कामामध्ये ना मी आधी कपडे, भांडे आणि लादी पोछा हे करून घेणार आहे. त्यानंतर स्वयंपाकाचं तयारीला लागते. तर इथे मी आता कपडे धुवून घेतले आणि आता इथे बाथरूम वगैरे धुवून घ्यायच्या आधी मी काय करते, कपडे धुवत असतानाच ना, जेव्हा मला हाताने कपडे धुवायचे असतात त्यावेळेस कंगवे खूप घाण झालेले, तर ते कंगव्यांना वेगळं काम
त्याला साफ करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो, तर कपडे धुतानाच त्यामध्ये भिजत ठेवायचे कंगवे आणि आपण ते असं ब्रशनं, कपडे धुवायच्या ब्रशनं ना निरम्याच्या पाण्यामध्ये साईडला भिजत ठेवायचे आणि त्या ब्रशनं घासून घ्यायचे. क्लीन होतात. त्याच्या दाताच्या त्या साईडने ना ब्रशनं असं घासून काढलं ना पटकन धुवून निघले जातात आणि ते छान असं स्वच्छ होतात. आणि त्यानंतर सुपलीसुद्धा, ही जी कचरा भरायची सुपली होती ना त्यामध्ये मी कुंडीतली माती जी आहे ते माती कुंड्यामध्ये टाकलेली होती आणि ती मी बाल्कनीमधून अशी ती माती सुपलीत घेतली. ओली होती, सुपलीसुद्धा घाण झालेली आहे. मग ते जेव्हाचं तेव्हा तिला साफ केलं तर ते स्वच्छ राहतं आणि ते आपल्याला घ्यायलासुद्धा बरं वाटतं. मग त्याच्यासाठी पण वेगळा वेळ देत बसे. आपले छोटे गोष्टी, छोटे कामं आपण असं त्याच कामांना परत करत बसायचं नाही, तर कामामध्ये काम ते पटकन घ्यायचं. मग मी ती सुपलीसुद्धा सकाळी ठेवून दिली साईडला की कपडे धुतानाच मी ती धुवायला घेतली. कंगवे आणि सुपली मी मस्त कपडे धुवत ते पण कपडे झाल्यानंतर साफ करून घेतलं. नंतर बाथरूम साफ केली. इथे बघू शकता कंगवे मी उन्हाला ठेवले सुकायला, मस्त असं ते सुकले जातील. ऊन पडलेलं आहे बाहेर थोडंसं, तर त्या उन्हामध्ये मी ठेवलं. थोडा वेळ ऊन पडते, थोडा पाऊस येतोय, हे असं चालू आहे इथे मुंबईमध्ये. तर इथं थोडेसे एक उन्हाची तिरप आली. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी शूट केलं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया काय अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.